श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण करणार आहोत आत्ताच्या संध्याकाळला फटाफट अशी साधी सोपी कोबी आणि मटारची सोपी भाजी. फटाफट सुरू करूया. तेल घेतलं आहे. तेल जर असं तापू दे. तेल तापलेलं आहे. लसणाशिवाय कोणत्याही भाजीला खरंच चव नाही आहे. मी बऱ्याच भाज्यांमध्ये आधी लसूण वापरत नव्हती, पण आता मला स्वतःला चव कळल्यामुळे मी बऱ्यापैकी लसूण बऱ्याच भाज्यांमध्ये वापरते. खूप टेस्टी लागते. आता थोडीशी राई तडतडी, थोडंसं जिरा, उशीर झाला रे. लसणा जरा फटाफट तडतड की. मी कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्यामुळे 3 ते 4 मोठ्या मिरच्या घेतल्या. कमी तिखटाच्या आहेत. त्या छान अशा तडतडून घेऊन टोमॅटो. या भाजी टोमॅटो घातला तरी ठीक नाही घातला तरी ठीक, पण मी अर्धाच टोमॅटो वापरला. अर्धा चमचा हळद, आणि जिरेपूड, पुन्हा हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊ. आता मटार. पॉप कलर आलेला आहे. कोबीची वेळ. कोबी दिसते जास्त, कोबीला थोडीशी आणणारच आहे. आपण छान या मिश्रणात मिक्स करून घेऊ. जे कोणी माझी रेसिपीज बघत असतील, मला एक त्यांना रिक्वेस्ट करायची आहे. प्लीज, मला माझ्या दोन्ही मुलींमुळे जास्त TV किंवा गाणी ऐकायला वेळ मिळत नाही. माझ्या रेसिपी बघताना जर तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओजसाठी कोणतं ट्रेंडिंग सॉन्ग माहिती असेल तर प्लीज मला सांगा. कारण माझ्या छोट्या ज्या शॉर्ट्स रील्स असतात त्या हिट होत नाही आहे, कारण मी ट्रेंडिंग सॉन्ग वापरत नाही आहे. मला सध्या हे सुद्धा माहीत नाही की जास्त कोणता मूवी चालला आहे किंवा कोणतं गाणं जास्त हिट चाललं आहे. मला काहीच माहिती नाही. सो इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू यू. प्लीज लेट मी नो द ऑल ट्रेंडिंग सॉन्ग्स फॉर माय शॉर्ट्स videos, short reels you can say, which will help my videos and reels to get more and more views. चलो, इथे माझी भाजी ही छान मिक्स झाली आहे. वेगळा असा पिवळा लालसर रंग आलेला आहे. आता आपण ही भाजी झाकण ठेवून छान शिजवून घेऊ.
तू कुठे बाहेर जाते? चला जा. चलो, लेट्स टेक अ ब्रेक. बघूया. ओके, शिवाजी मला आवाज देते. 2 मिनिटं राजा, माझी शिजत आली आहे. आपण मीठ घालून घेऊ. पुन्हा हे छान ढवळून घेऊ. भाजी शिजवून घेऊ. चला, 10 मिनिटं झालेली आहे. आता येस, आपली भाजी परफेक्ट शिजलेली आहे. तर यावर आपण छान असं खोबरं घालूया. ओलं खोबरं आहे हे. आणि आता फक्त 1-2 सेकंदांसाठी किंवा जास्तीत जास्त एक 10-12 सेकंदासाठी झाकण ठेवलं की आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे. तेही का, कारण खोबरा थोडासा ओला ओला करून असंच शिजेल आणि आपली भाजी छान तयार. एक अर्ध्या मिनिटानंतर भाजी आपली घालून बघूया. येस, छान खोबरं असं भाजीत मिळून आलेलं आहे. सो फायनली माझी रेसिपी बघितल्याबद्दल आणि माझी पगपग ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझी रेसिपी कशी वाटली नक्की मला कळवा. तोपर्यंत आता बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.